आणि प्रशासनाला आम्ही आता न्याय मागतोय, ज्यामध्ये पहिली चूक तर त्यांनी ही केली की ती पंचनामा न होता गौतमी पाटील मॅडमची जी गाडी आहे ती त्या जागेवरून हलवली कशी गेली, ती हलवली कोणी, टोईन करून कोण घेऊन गेलं ती गाडी। त्या व्यतिरिक्त आमचे फिर्यादीदार पण बदलले गेलेले आहेत, त्यांचे स्टेटमेंट्स पण बदललेले आहेत। ते कोणी बदलले, ते कोणाच्या दबावाखाली बदलले गेले, त्यांनी आरोपीचे ओळख पटवली तेव्हा आमच्यातलं तिथं कोणीच नव्हतं। त्या व्यतिरिक्त आम्हाला आरोपी अजून दाखवलेला नाहीये, आम्हाला सीसीटीव्ही फुटेजेस मिळालेले नाहीयेत। आम्ही गौतमी पाटील मॅडमच्या सगळ्या कॉल नंबरचा सीडीआर मागवला होता, जो मूळ आरोपी आहे त्याचा सीडीआर मागवले होते, त्याचे लोकेशन्स, गाडी भोरमधून जेव्हापासून निघाली ते एंड पर्यंत अपघात होण्याच्या ठिकाणापर्यंतच्या सगळ्या लोकेशन्स, सगळ्या सीसीटीव्ही फुटेजेस ज्यामध्ये गौतमी मॅडम आणि तो जो आरोपी त्यांनी जमा केलाय तो एकदम क्लिअर दिसेल या सगळ्याचे आम्ही निवेदन केलं होतं पीआय सरांना, पण त्यांनी कोणत्याही प्रकारचे सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट, आज 4 दिवस झाले माझा पेशंट व्हेंटिलेटरवर आहे आयसीयू मध्ये, तरी आम्हाला ह्या सगळ्या